चोपडा तालुक्यात घटनेने खळबळ। प्रियकराने प्रेयसीची गोळी झाडून हत्या करत प्रियकरानेही स्वतःला संपवले। चोपडा तालुक्यातील अक्कुलखेडे येथील घटना। मयत युवक शिरपूर तालुक्यातील शासकीय कार्यालयात शिपाई पदावर असल्याची चर्चा। चोपडा तालुक्यातील अक्कुलखेडा येथे जगदीश काशीनाथ पाटील यांच्या राहत्या घरात अनिता जगदीश पाटील वय 40 वर्ष, देवा धनगर वय 40 वर्ष नामक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत व तिच्याच घरात आढळून आला। आज सकाळी 10:30च्या सुमारास जगदीश पाटील यांची मुलगी शाळेतून घरी परत आल्यानंतर तिने रक्ताच्या थरोड्यात पडलेला दोघे मृतदेह पाहून हंबरडा फोडला आणि घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली। जगदीश पाटील यांची पत्नी अनिता पाटील व देवा धनगर यांचे आपसात इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रेम प्रकरण जोडले गेलेले होते। काही दिवसांपासून प्रियसी अनिता ही देवा धनगर यांना वेळ देत नसल्या कारणाने रागातून देवा धनगर यांनी रागाच्या भरात अनिता पाटील यांच्या राहत्या घरात अक्कुलखेडा येथे जाऊन गावठी पिस्तलने आणि त्याच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही देवा धनगर यांनी गोळी झाडून स्वतःलाही संपवले। घटनास्थळी मयत देवा धनगर यांची दुचाकी आढळून आली। ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे ठेवण्यात आले। पुढील तपास अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर सावळे हे करीत आहेत। दोघांच्या मृतदेहांना शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी होती आणि मयत अनिता हिला एक मुलगा एक मुलगी होती। या घटनेमुळे चोपडा शहरात मोठी खळबळ उडाली आहे। चाळीसगाव विभागीय अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी भेट दिली। या प्रेम प्रकरणाला 2 वर्ष असल्यास जास्त बोलले जात आहे। या प्रेम प्रकरणाला शेवटच्या दिवस मित्रांनी मेसेज टाकून दोघांनी जीवन संपवले असंही बोललं जात आहे। संपूर्ण माहितीबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। परिस्थिती आहे आज सकाळी साधारण 10:30 ते 11 वाजताच्या सुमाराला जगदीश पाटील अक्कुलखेडा यांच्या घरामध्ये त्यांची जी पत्नी आहे अनिता तिच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत आणि तिच्यासोबत जे घरामध्ये एक व्यक्ती आहे भीमा धनगर नावाचा, शिरपूरला राहतो अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। तर त्या व्यक्तीच्या पण त्याने पण असं डोक्याला गोळ्या मारून आत्महत्या केली असं प्रथमदर्शनी दिसत आहे। अजून काही नक्की तपासांती काय निष्पन्न होईल हे सांगता येत नाही, पण त्यांच्या पण डोक्यात गोळी लागलेली आहे। सर त्यांचं काय प्रेमसंबंधावरून ही घटना घडलेली आहे असं वाटतंय? एकंदरीत तो संशय आहे। प्रेमसंबंध दोघांचे होते, एकमेकाच्या संपर्कात ते इंस्टाग्रामवरून आले असं जरा प्राथमिक तपासात दिसून येतं। सर आणि ही घटना कशी उघडीस आली? ज्यावेळी त्या अनिताची एक लहान मुलगी आहे शाळेतून आली, दरवाजा बंद होता, तिनं हात घालून दरवाजा उघडला तर तिला ती आई आणि तो व्यक्ती तिथं समोर रक्ताच्या थरोड्यात पडलेला दिसला। साधारणतः तिनं तिच्या वडिलाला फोन केला। वडील कुठेतरी शेतात बाहेर गेले होते, त्याच्यानंतर तिचे वडील आले। काय होईल सर त्या दोघांचं? अनिताचं वय असेल साधारण 40च्या आसपास दोघं पण आहे। सर वेपन सगळं झालं का? जागेवरच पिस्टल पडलेलं आहे। पिस्टलचा वापर केला? गावठी पिस्टल। दोघं ठार दोघं मरण पावले।